मालवणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची दुर्घटना घडली होती। त्यानंतर तीव्र संतापाची लाट उसळली। आता त्याच ठिकाणी शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। शिवरायांचा हा पुतळा नेमका कसा आहे पाहूयात या रिपोर्टमधून। मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आधी पुतळ्याचं पूजन करण्यात आलं, त्यानंतर शिवाआरती झाली आणि नंतर महाराजांच्या दिमाखदार पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे, बंदर विकास मंत्री नितेश राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले तसंच दीपक केसरकर उपस्थित होते। 100 वर्ष शिवांच्या पुतळ्याला काही होणार नसल्याचा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला। याची रचना करताना किमान 100 वर्ष हा पुतळा कुठल्याही प्रकारच्या वातावरणामध्ये टिकेल अशा प्रकारची याची रचना करण्यात आलेली आहे। 10 वर्ष ज्यांनी पुतळा तयार केला आहे त्यांच्याचकडे याचं मेंटेनन्स देखील देण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर जबाबदारी टाकली आहे, त्याची गॅरंटी पण त्यांनी घेतलेली आहे। आणि त्यासोबत जे पर्यटक येतात त्यांना याची भव्यता पाहता यावी अशा दृष्टीनं आसपासचा जो परिसर आहे तो परिसर योग्य प्रकारे त्या ठिकाणी विकसित केला जाणार आहे। त्याचे काम लवकरच आम्ही करू। 24 ऑगस्ट 2024 रोजी समुद्री वाऱ्यामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून दुर्घटना घडली। त्यानंतर राज्य सरकारवर टीका करण्यात आली होती। अनेक राजकीय नेत्यांनी मालवण राजकोट इथं भेट दिली होती। याच वेळी राणे ठाकरेही आमने सामने आले होते। पुतळा लवकरात लवकर उभा करावा अशी मागणी शिवप्रेमींनी केली होती। अखेर पुन्हा एकदा शिवछत्रपतींचा हा पुतळा दिमाखात उभा राहिलाय। योद्धा भूमिकेत असलेल्या तलवारधारी 60 फूट उंचीचा पुतळा उभारण्यात आला। तलवारीसह पुतळ्याची एकूण उंची 83 फूट इतकी आहे। पुतळ्याच्या चबुतऱ्याची उंची 10 फूट इतकी आहे। जमीन पातळीपासून या पुतळ्याची एकूण उंची 93 फूट इतकी आहे। पुतळा उभारण्यासाठी ब्रॉन्झ धातूचा उपयोग करण्यात आला। यामध्ये 88% तांब, 4% जस्त आणि 8% कथील धातूचा समावेश आहे। पुतळ्यासाठी सरासरी 6 ते 8 मिलीमीटर जाडीचं कांस्य वापरण्यात आलं। या कामासाठी ड्युप्लिक स्टेनलेस स्टीलचं सपोर्ट फ्रेमवर, स्टेनलेस स्टील SS 316 दर्जाचे सळे असे गंजरोधक बांधकाम साहित्य वापरण्यात आलं। चबुतऱ्यासाठी उच्च दर्जाचं कॉन्क्रीट तसंच स्टेनलेस सळई वापरण्यात आली आहे। चक्रीवादळ किंवा कुठल्याही नैसर्गिक आपत्तींचा विचार करूनच पुतळा बनवण्यात आला। पुतळ्याचं किमान आयुर्मान 100 वर्षे राहील अशा पद्धतीनं ख्यातनाम शिल्पकार राम सुतार यांनी हे काम केलं। पुढचे 10 वर्ष नियमित देखभाल आणि पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी कंत्राटदारावर आहे। भव्य दिव्य पुतळा इथे उभा आहे आणि समोर आपला राजकोट किल्ला आहे, सिंधुदुर्गाचा किल्ला आणि समोर समुद्र आहे आणि तलवार पण त्यांच्या हातात आहे, शमशेर 29 फुटाची। त्यामुळे आता खऱ्या अर्थाने इकडून कोणाची इकडे बघण्याची हिंमत होणार नाही। आणि ह्या अगोदरच्या पुतळ्याचं उद्घाटनाला आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी होते। आज ते इथं नाहीत, आम्ही आरती करायला आलोय आणि पूजन करायला आलोय, पण ते तिकडे देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहेत। ते पण एक प्रकारचं शिवकार्यच करतायत आणि म्हणून मी आज ज्यांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे, योगदान दिलेलं आहे, त्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। मालवणच्या राजकोट किल्ल्यावरच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 26 ऑगस्ट 2024 ला कोसळला। त्यानंतर शिवप्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला पोलिसांनी अटकही केली। या प्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशी समितीनं 16 पानी अहवाल तयार केला। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तयार करताना त्याचं डिझाईन योग्य पद्धतीनं करण्यात आलं नव्हतं याचा उल्लेख या अहवालात आहे। आता पुन्हा एकदा त्याच ठिकाणी शिवरायांचा दिमाखदार पुतळा उभारण्यात आलाय। उमेश परब, झी 24 तास, सिंधुदुर्ग।